संत ज्ञानेश्वर महाराज की महान पादुकाओं के पूजन की परंपरा साईं मंदिर प्रशासन द्वारा निरंतर जारी है। संत ज्ञानेश्वर महाराज की पालकी के प्रस्थान के बाद मावली की पालकी आलंदी में रुकी थी। प्रवास समाप्त होने के बाद ज्ञानेश्वर मावली की पालकी सुबह पुणे के लिए रवाना हुई। मावली पालकी के प्रस्थान के बाद मावली पालकी का पहला विश्राम स्थल थोरल्या पादुका में होता है। मावली पालकी विश्राम के लिए वड़मुखवाड़ी के पास साईं मंदिर के सामने रुकती है। उसी समय मावली पादुका को थोरल्या पादुका में ले जाया जाता है और उसकी पूजा की जाती है। ये परंपरा साईं मंदिर द्वारा उसी तरह जारी रखी गई है। संत ज्ञानेश्वर महाराज की पादुका का पूजन किया जाता है। ज्ञानेश्वर मावली की पादुका को पहले साईं मंदिर से बाहर निकाला गया और पैदल श्री विठल के मंदिर में लाया गया। उसके बाद मंदिर में मावली पादुका का महाअभिषेक किया गया। महाआरती के बाद मंदिर में मावली पादुका को भक्तों के दर्शन के लिए खोल दिया गया। लाखों वारकरी इस मंदिर में आए और दर्शन का लाभ उठाया। साथ ही भक्तों के दर्शन करने के बाद मंदिर प्रशासन ने वारकरियों के लिए बड़े पैमाने पर महाप्रसाद का आयोजन किया। हजारों वारकरियों ने इस महाप्रसाद का लाभ उठाया है। आनंदाचा दिवस आहे। वारी आमच्या महाराष्ट्र आणि महाराष्ट्रच नाही, आता तर पूर्ण भारतभरातून आणि विदेशातून लोक येतात। ही मानवतेची वारी आहे आणि आपल्या संतांची वेगळी विशेषता आहे। ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज सर्व आमच्या समाजामध्ये साधू संत आणि पूर्ण महाराष्ट्र साधू संतांची भूमी आहे। अशा भूमीमध्ये हा पालखी सोहळा जो आहे, दिव्य पालखी सोहळा, माऊलींचा पालखी सोहळा जागतिक कीर्तीचा आणि या पालखी सोहळ्यामध्ये आज प्रथम जो सकाळचा विसावा आहे या साईबाबा मंदिरात झाला आणि मी या नेलगे परिवार यांना किती साधुवाद द्यावे तेवढे कमी आहे, कारण या ठिकाणी साईबाबांचं या अधिष्ठान तर आहेच, पण अन्य सुद्धा देवी देवताचे अधिष्ठान पादुका राम दरबार असेल, भगवान श्रीकृष्ण, लक्ष्मीनारायण, विठ्ठल रुक्मिणी, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज यांची स्थापना केलेली आणि आज माऊलींच्या पादुका समोर इथे थांबतात आणि त्याच वेळेला इथे माऊलींचा तुकोबारांचा अभिषेक होतो। किती संयोग आहे आणि आज दिवसभर लाखो वारकरी प्रसाद घेतात। मला वाटतं सनातन धर्माचं हेच खरं वैशिष्ट्य आहे आणि हे परिवार जे आहे, हे देवस्थान ते खरोखर मानवतावादी काम करत आहे। अन्य लोकांनी पण अनुकरण केलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने धर्मरक्षण, राष्ट्ररक्षणाचं कार्य आहे आणि इथे कुठेतरी कुठेही जातपात, पंथभेद, जातीभेद, प्रांतभेद, भाषाभेद मांडला जात नाही। इथं जोही दरबारात येतो, इथं क्वालिफिकेशन कुणाला पद प्रतिष्ठा विचारली जात नाही आणि सर्वांना यारे यारे लहान याती बत्ती लागेल अशा साधू संतांच्या ऋषीमुनींचा जो सिद्धांत आहे त्या सिद्धांतावर हे परिवार आणि हे देवस्थान चालतंय। मलाही माझंही भाग्य आहे, मी प्रतिवर्ष वारीमध्ये सामील होतो आणि आमच्या हस्ते आमच्या उपस्थितीत या ठिकाणी जे पूजा अर्चा होतात खरोखर बघण्यासारखं आहे आणि म्हणून या परिवाराला, या देवस्थानाला खूप साधुवाद देईल आणि देवाकडे, माऊलींकडे एवढी प्रार्थना करेल की यांच्या हातून असंच उदंड, यांना उदंड आरोग्य ऐश्वर्य मिळो आणि यांच्यातून देशाची, समाजाची, साधू संतांची, सनातन धर्माची सेवा करू अशी माऊलींकडे प्रार्थना करतो। सकाळी 4:30 पासून या ठिकाणी पूजेला आरंभ केलेला आहे आणि भाविकांची सकाळी 4:30-5 पासून जे रांग चालू झालेली आहे। लाखो भाविक या ठिकाणी दर्शन घेऊन दर्शनाचा लाभ, प्रसादाचाही लाभ घेतला आणि दर्शनाचा लाभ घेतला। या ठिकाणी आज माऊलींच्या ह्या सोहळ्यानिमित्त सर्व इथे देवी देवतांचे पादुका एकत्र करून त्यांचं एका प्रकारे या ठिकाणी गाठीभेटी या ठिकाणी झालेले आहेत। गाठीभेटी होऊन हे पुढे यांना पंढरपूरकडे यांच्या यांना या ठिकाणी वाटचाल झालेली आहे। असं एक आम्हाला आहे ना तो सोहळा ह्या ठिकाणी आहे ना आम्ही साजरा करत असतो। त्याच्या मागचे असे भाव असतात की आम्ही सर्वांना एकत्र आणतो आणि सर्व भाविक त्याचा आहे ना त्या सोहळ्याचा लाभ घेतात आणि त्याचबरोबर एक महाजलाभिषेक महाराजांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी केलं गेलं आहे। सकाळपासून आहे ना अनेक या ठिकाणी पूजापाठ झाले, धार्मिक कार्यक्रम चालू आहेत, महाप्रसादाचं वाटप चालू आहे। तर आम्ही आज सकाळी इथं ज्यावेळेस 4:30-5 वाजता कार्यक्रमाला सुरुवात केली तर त्यावेळेस चौकशी केली की पुढे वारकरी हे जे संप्रदाय कुठंपर्यंत पुढे पोचलेले आहेत। पालखी आणखी आळंदीमध्ये आहे आणि आमचे वारकरी लोक पुण्यात जाऊन पोचलेले आहेत। म्हणजे हे जवळपास आज 30 किलोमीटरची रांग या ठिकाणी पाहायला मिळते, पुण्यापासून ते आळंदीपर्यंत आणि त्या माध्यमातून आम्हाला आहे ना वारकऱ्यांची सेवा करायला मिळतं आणि या ठिकाणी सर्व सनातन धर्माची जी स्थापना झालेली आहे त्या सनातन धर्माचं रक्षण करायचंही आम्हाला लाभ मिळालेला आहे। आम्ही आमच्याकडनं जितकं प्रयत्न होईल तेवढं आहे ना चांगल्यातले चांगले धार्मिक आणि राष्ट्रीय जे कार्यक्रम असतात सनातन धर्माची जपणूक करण्यासाठी या ठिकाणी ते सर्व कार्यक्रम पार पाडले जातात आणि सर्वांना त्याचा आहे ना आनंद मिळत असतो। ब्युरो रिपोर्ट, VSRS न्यूज, पुणे, महाराष्ट्र।